नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे बघताय आपण आणि पहिली महत्त्वाची बातमी. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय. या व्हिडिओमध्ये काही कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाय दुधानं धुताना दिसतात. गुरुपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांनी आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम केल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसचे पदाधिकारी अनिल पाटील, चेनेगावकर आणि माधवराव पवळे यांनी पटोलेंचे पाय धुतल्याचा हा व्हिडिओ आहे. मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटतात. तर यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे, जे अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात. त्यामुळे तर बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशाकरता करतोय. याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे त्यातून, असे प्रयत्न करू नये. तर नाना पटोलेंनी राजकारणातून संन्यास घेतल्याचं जाहीर करावं अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे. साधू संतांचे जसं पाद्यपूजन केलं जातं त्याचप्रमाणे काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोलेंचं पाद्यपूजन करून दुधाचा अभिषेक करत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. तसंच महाराष्ट्रामध्ये आता नवीन भोंदूबाबाची एंट्री झाल्याची टीका भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंनी केली आहे. नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी आता राजकारण सोडलंय आणि संन्यास घेतलाय. ज्या पद्धतीनं साधू संतांची पाद्यपूजा केली जाते त्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते नाना पटोले यांचं पाद्यपूजन करतात, दुधाने त्यांना अभिषेक घालतायत. आता नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी राजकारण सोडलंय आणि संन्यास स्वीकारलाय. खरं तर कुठल्याही कार्यकर्त्यानं, मग तो भारतीय जनता पार्टीचा असू द्या किंवा काँग्रेसचा, अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडनं पाद्यपूजन करून घेणं हे अतिशय चुकीचं आहे. आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम म्हणून घेण्याचं हे लक्षण आहे. नाना पटोले यांनी या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रात आता भोंदू अशोक खरात नंतर एका नव्या भोंदू बाबाची एंट्री झाली आहे. भोंदू नाना पटोले एकीकडे देवधर्म आणि साधू संतांना शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घ्यायचे. यातून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची घाणेरडी वृत्ती लक्षात येते. हे लोक महाराष्ट्राच्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना स्वतःचं गुलाम समजतात, हेच यातनं सिद्ध होत आहे. तर गुरुपौर्णिमेनिमित्त काँग्रेसचे पदाधिकारी अनिल पाटील, चिनेगावकर आणि माधवराव पवळे यांनी मुंबईमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांचे पाय धुवून पूजन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणावर एबीपी माझाशी बोलताना अनिल पाटील, चिनेगावकर यांनी नाना पटोले हे आपले गुरु आहेत असं म्हटलंय. हिंदू धर्माच्या परंपरेनुसार आपण गुरूंचं पूजन केलं. भाजपकडे सध्या कोणतेही मुद्दे नाहीत, त्यामुळे या व्हिडिओवरून विनाकारण टीका होतीये असं म्हणत भाजपच्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. भाजपला सध्या विकास कामं करणं आणि विकासावर बोलण्यासाठी मुद्दे कुठलेही राहिलेले नाही. त्यामुळे कुठल्या तरी विरोधकाचं काहीतरी घ्यायचं, काढायचं आणि त्याच्यावर टीका करायची. अरे तुम्ही काय कामं करताय बोला ना, आणि तुम्हाला टीकाच करायची ना. तुम्ही कालच्या नगरसेविकेने शाळेमध्ये जाऊन विद्यार्थीकडून पाय धुवून घेतले, त्याच्यावरती बोला ना तुम्ही. लहान मुलांकडून तुम्ही पाय धुवून घेताय, हे तुम्हाला चालतंय. अरे आम्ही तर सुशिक्षित आहोत. आम्ही तर जवळपास 35-36 वर्षाचा मी आहे. मी माझ्या गुरुची पाद्यपूजन करतोय, त्याच्यामध्ये चुकीचं काय. तुम्ही लहान मुलाकडून पाय धुवून घेताय, हे तुम्हाला चालतंय. हे तुमचं हिंदुत्व. आणि आता